प्रथमतः सर्वांना येणाऱ्या बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आमचे भाऊ संजयजी शिरसाट साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 5 कोटी निधीमधून या विहाराचं संकल्पन होऊन हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण बघताय एवढी सुंदर वास्तू आज त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की विहार हे संस्काराचे केंद्र बनले पाहिजे। त्याच शब्दाला आणि बाबासाहेबांच्या उद्देशाला या ठिकाणी स्मरून या ठिकाणी एसीचा हॉल अभ्यासिकेसाठी वर तयार झालेला आहे। त्या ठिकाणी 24 तास एसी राहील आणि या आजूबाजूचे जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना या ठिकाणी अभ्यासिका या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांना जे काही पुस्तक लागणार आहेत त्यासाठी या ठिकाणी ग्रंथालयाची निर्मिती होणार आहे। त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धाचा संदेश प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वर मेडिटेशनचा हॉल सुद्धा आहे। अशा प्रकारचं हे सर्वांग सुंदर विहार या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याचा भूमिकर अर्पण सोहळा आज आपले लाडके भाऊ यांच्या हस्ते पार पडलेला आहे। तरी सर्व जनतेस या ठिकाणी कार्यकारी अभियंता या नात्यानं विनंती करेल आणि हे करेल की या विहाराचं पावित्र्य आपण जपावं आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर रविवारी प्रत्येक विहारात प्रत्येक उपासक उपासिकांनी यावं आणि या ठिकाणी बुद्धाचं दर्शन घ्यावं। बुद्धाचा जो काही विचार आहे तो आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करावं। पंचशिला आणि अष्टशिलाचं कडक पालन करून बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग प्रशस्त करावा। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। बुद्धाचं तत्वज्ञान आणि बुद्ध धर्माचा प्रसार ज्या व्यक्तीने केला त्याचं नाव सुद्धा अशोक आहे आणि संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बुद्ध धर्माचा जो विकास होत आहे अशा व्यक्तीचं नाव म्हणजे आपलं नाव देखील अशोक आहे। याच्या मागचं काय या ठिकाणी मला सांगताना गर्व होतो की मी 2021 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून काम करत आहे आणि मी पाहतो आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 140 विहार आहेत, परंतु त्या विहाराची अवस्था खराब झालेली आहे, बिकट झालेली आहे। म्हणून मी संकल्प केला की या विहाराचं रिनोव्हेशन नूतनीकरण आणि ज्या विहारामध्ये जे काही कमी गोष्टी आहेत उदाहरणार्थ कुठे कंपाऊंड वॉल नाही आहे, कुठे गट्टू नाही आहे, कुठे सुशोभीकरण करायचं आहे, कुठे खिडक्या तुटलेल्या आहेत, या सगळ्या विहारांचं जवळपास 84 विहारं त्यांचं नूतनीकरण करण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करण्याचा संकल्प केलेला आहे आणि जवळपास आजपर्यंत 75 विहाराचं काम सुरू आहे। काही विहाराचं काम संपलेलं आहे। त्यामध्ये नूतन विहार जे पाहताय तुम्ही त्याचंच एक प्रतीक आहे। आपल्या कार्याला आमचा सर्वांचा सलाम आहे, बुद्ध बांधवांचा देखील सलाम आहे। मला थोडं या ठिकाणी थोडं नाराजी यासाठी वाटते की मी येत्या जूनमध्ये आपल्या विभागामधून नियत वयोमानानुसार नियुक्त होत आहे। मला आणखी काम करण्याची इच्छा आहे, परंतु बाबासाहेबांच्या कायद्यापुढे काही चालत नाही। तरीसुद्धा संभाजीनगरचा विकास व्हावा आणि त्या विकासाचं पहिलं प्रतीक आज जे काही शिरसाट साहेबांनी हे जे काही विहार बांधलेला आहे हा ट्रेलर आहे, फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी आहे आणि संजय भाऊ ते पूर्ण करतील याची मला खात्री आहे। सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम, पत्रकार बंधूंना नमस्कार, जय भीम, जय भारत।